हा समाज सातवा आहे. पूर्णत्वाने आपण जर लक्ष देऊन ऐकलं तर मोक्ष काय, बंध काय ते आपल्याला कळेल. जीव बांधलेला असतो, संत त्यास मोकळा करतो. बरं, हा जीव बांधलेला खरा बांधलेला आहे का, कल्पनेने बांधलेला? जीव बांधलेला असतो, संत त्यास मोकळा करतो. आता मोकळा करायचा तर बांधलेलं दाखवलं पाहिजे ना, म्हणून त्यांनी म्हटलंय जीव बांधलेला असतो, संत त्यास मोकळा करतो. मागे श्रोत्यांनी असा प्रश्न काढला, मोक्ष पदरात पाडण्यास किती दिवस लागतात? त्याचे उत्तर श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. म्हणजे आता आपण सगळ्यांनी ऐकायचे. मोक्षाला कसे ओळखावे, मोक्ष कशाला म्हणावे, संत संगणे मोक्ष कसा काय प्राप्त होतो, या प्रश्नांची उत्तरे देणे जरूर आहे. 3 प्रश्न आहेत पहा. मोक्षाला कसे ओळखावे, मोक्ष कशाला म्हणावे आणि संत संगाने मोक्ष कसं काय प्राप्त होतो, या प्रश्नाची उत्तरे देणे जरूर आहे. बद्ध म्हणजे बांधलेला, मोक्ष म्हणजे बंधनातून मोकळा झाला. संत संगतीने बांधलेला मोकळा कसा होतो ते आता ऐका. जीवास त्याच्या संकल्पाचे बंधन असते. मी जीव आहे, मला जन्म मरण आहे, केलेल्या कर्माचे फळ मला भोगले पाहिजे, अशा संकल्पाने जीव बद्ध आहे. प्राणी संकल्पाने बाजूला जातो. मी जीव आहे असा बद्धपणा त्याला येतो, पण तो बद्ध असतो का? नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. साधू पुरुष जीवाला आत्म अनात्म विवेक शिकून बंधनातून मोकळा करतात. मी जीव आहे असा संकल्प केला आणि फार काळ तो मनाशी आपले घट्ट धरून ठेवला. म्हणजे आहे तो कोण आहे? शिव आहे. म्हणजे भगवंतच आहे, आत्मा आहे. परंतु त्याने काय केले? संकल्प केला. काय संकल्प केला? मी जीव आहे. आणि फार काळ तो मनाशी अगदी घट्ट धरून ठेवला. त्यामुळे जीवाची देहबुद्धी घट्ट झाली. मी देहापुरताच लहान आहे, अल्प आहे, अंकुचित आहे, अशी त्याची मनोवृत्ती म्हणली. म्हणजे ब्रह्म आहे व्यापक, जीवात्मा आहे व्यापक, पण त्या जीवात्म्याने ठरवलं की मी देहापुरताच लहान आहे, म्हणजे 3.5 हाता इतकाच आहे, अशी त्यांनी मनोवृत्ती बनवली. मग प्राण्याला असे वाटते की मी जीव आहे, मी बांधलेला आहे, मला जन्म मरण आहे, मीच केलेल्या कर्माचे फळ मला भोगायचे आहे. पाप कर्माचे फळ म्हणून दुःख भोगावे लागते, पुण्य कर्माचे फळ म्हणून सुख भोगायला मिळते. पण पाप पुण्य भोगल्या वाचून सुटत नाही. पाप पुण्य यांचा भोग भोगल्या वाचून काही सुटका नाही. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी, नरदया येऊन हानी केली. नरदया येऊन हानी केली. पाप पुण्य यांचा भोग भोगल्या वाचून काही सुटका नाही. त्यामुळे जन्म घेणे काही चुकत नाही, अशी ज्याची कल्पना अगदी घट्ट झालेली असते त्याला बांधलेला म्हणतात. जीवपणाने मी जीव आहे या भावनेने तो बांधलेला असतो. रेशमाचा किडा स्वतःच रेशमाचा कोश निर्माण करतो आणि त्यात अडकून गुदमरून मरून जातो. त्याचप्रमाणे जीव आपण संकल्प करतो आणि तो घट्ट झाला की जन्म मरणाच्या चक्रात सापडतो. जसं चक्रव्यूहामध्ये कोण अडकला होता? अभिमन्यू. तसं आपण त्या चक्रामध्ये काय, जन्ममरणाच्या चक्रात सापडतो. या जन्मामध्ये जीव उगाच भ्रामक कल्पना करून आयुष्य वाया घालवतो. हा जन्म फुकट गेल्यावर पुन्हा माणसाचा जन्म येईल याची खात्री नसते. सामान्य जीव प्राणी अज्ञानी असतो, त्याला भगवंताचे ज्ञान नसते. त्याला वाटते की आपल्या मागे लागलेले जन्म मरण काही केल्यास सुटत नाही. मग तो अशी कल्पना करतो की या जन्मी आपण काहीतरी दान केले तर पुढच्या जन्मी ते आपल्याला उपयोगी पडेल, त्या पुण्याने आपला संसार सुखाचा होईल. गेल्या जन्मी आपण काही दान केले नव्हते म्हणून या जन्मी आपण दरिद्री बनलो, तेव्हा आता या जन्मी तरी आपण काहीतरी करायला पाहिजे. काहीतरी दान करायचे म्हणून तो एक जुने वस्त्र आणि तांब्याचा पैसा काढतो आणि त्यांचे दान करतो आणि मनात कल्पना करतो की पुढील जन्मी या दानाचे फळ कोटीपटीने आपल्याला मिळेल. ते काहीतरी म्हणतात ना, देवाला काय देतो
देतो कणभर हा, आणि आणि मागतो मागतो मनभर. काहीतरी अशा म्हणी हा. आपण पाहिजे तुम्हाला नाही का. देतो काय देतो कणभर, कणभर आणि मागतो अपेक्षा काय करतो मनभराची. नाही तर म्हणताय अज्ञानाची पूजा, कामना भावना, तयाच्या ध्यानी देव कायचा. देव काय बरोबर. अज्ञानाची पूजा पूजा म्हणजे अज्ञानाची पूजा आहे ती. म्हणजे कामना असेल तर अज्ञानाची पूजा. अज्ञानाची पूजा आणि काय अज्ञानाची पूजा, कामना भावना, तयाच्या ध्यानी देव कायचा. हा म्हणजे पूजा करतो पण अपेक्षा करतो ना, कामना करतो. अज्ञानाची भक्ती इच्छिती हा, अज्ञानाची तयाच्या भक्ती मती इच्छिती बोध संपत्ती. कायचा. बरोबर असं आहे. त्याच्या चित्ती बोध कायचा. बोध जो कायचा. अज्ञानाची भक्ती करतो त्याच्या चित्ताला हा बोध होणार आहे का. नाही. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तयाच्या दयाच्या चित्ती बोध कायचा म्हणजे त्याच्या चित्तामध्ये काय आहे, कामना आहे मला काहीतरी मिळावं. मग त्याच्या चित्तामध्ये हा बोध होईल का तू ब्रह्म आहे म्हणून. अजून असं म्हणतंय, अज्ञानाचे कर्म घडी ठेवी मन, निष्काम साधना तया कायचे. दया करायची. बरोबर. म्हणजे थोडक्यात म्हणजे असं आपण अपेक्षा करतो देव करतो, देवाकडे जातो पण अपेक्षा काय करतो मला काहीतरी मिळावं. थोडक्यात कामना म्हणजे मला काहीतरी मिळावं. देव मिळावं म्हणून जातो का तो, का त्याला काहीतरी मिळावं म्हणून, त्याला काहीतरी मिळावं म्हणून. मग देव मिळावं ह्याच अपेक्षाने जर गेला तर देव मिळेल. पण काहीतरी कामण्यानिमित्त जर गेला मला काहीतरी पाहिजे तर मात्र त्याला देव. दोन्हीपैकी एक मिळेल ना. एका महिन्यात दोन तलवारी राहतीलच कशा नाही का. हा साधा सोपा सिद्धांत आहे. परत पुढे त्याच्या पुढे असं सांगितलंय, अज्ञानाचे ध्यान, अज्ञानाचे ज्ञान. हा ज्ञान सांगितलं, अज्ञानाचं ज्ञान, ज्ञानाचं नाही, अज्ञानाचं ज्ञान, विषयावरी ध्यान, ब्रह्म सनातन ब्रह्म तया कायची. दया करायची. म्हणजे त्याचे ध्यान कशावरती आहे, विषयावरती. मग त्याला ते ब्रह्म कसं काय प्राप्त होईल. बरोबर. करेक्ट. कुशावर्त आणि कुरुक्षेत्र या तीर्थाचा महिमा ऐकला तो असा की या क्षेत्रात दान केले तर त्याचे फळ पुढे आमाप मिळते. म्हणून त्या क्षेत्रात हे सुद्धा दान करतोय तो पण अपेक्षा करतो ना. म्हणून त्या क्षेत्रात जाऊन दान करतो आणि मनात आशा धरतो की पुढल्या जन्मी आपल्याला कोटी पटीने या दानाचे फळ मिळणार आहे. तो एखादा पैसा किंवा अडका दान देतो किंवा अतिथीला एखादा भाकरीचा तुकडा खायला घालतो. त्यावरून तो मनात कल्पना करतो की पुढल्या जन्मी आपल्याला कोटी तुकड्यांची रास मिळेल. म्हणजे आता काय करतो या जन्मात एक म्हणजे एक तुकडा देतो आणि मग त्याची अपेक्षा काय करतो पुढच्या जन्मी मला तुकड्यांची काय रास मिळेल. कोटी तुकड्यांची रास मिळेल. पुढच्या जन्मी आपण ते खाऊ अशी भ्रामक कल्पना तो मनात करतो. अशा रीतीने जन्म घेण्यात आणि कर्मामध्ये माणसाची वासना गुंतून राहते. या जन्मी जे आपण दान देतो ते पुढच्या जन्मी अनेक पटीने आपल्याला मिळेल अशी जो कल्पना करतो तो अज्ञानी असतो, तोच बद्ध असतो असे ओळखावे. बद्धाची लक्षणं सांगितली की दान करतो, सगळं काय करतो, पुण्य करतो पण पुढची अपेक्षा करतो. आणि गीता काय सांगते की निष्काम कर्म झालं पाहिजे. कर्म करायचं पण फळाची अपेक्षा करायची नाही. एवढं जरी कळलं तरी गीता कळाली की कर्म करायचं, सगळं काही कर्म करायचं, आपल्या वाट्याला जे आलेलं ते कर्म करायचं पण फळाची अपेक्षा करायची नाही. भगवंताने अर्जुनाला तेच सांगितलं ना, हे मजस्तव कर्म हे तुला हे मजस्तव झाले परिमेन. हा हे मदतची स्तव झाले. कर्म करायचं हे मदतची स्तव झाले परिम्या नाही केली ऐशेच्याने जाणीतले तो सुटला. कर्म कर पण फळाची अपेक्षा करू नको. पुष्कळ जन्म घेऊन झाल्यावर मानव देहाची प्राप्ती होते. मानवाचा जन्म येऊन जर आत्मज्ञान करून घेतले नाही तर जीवाला सद्गती मिळत नाही. आत्मज्ञानच आपल्याला सद्गती देऊ शकतं. बाकी इतर कुठलीही ज्ञान जरी झाली तरी ते तुम्हाला सद्गती वाचून ज्ञाने विने काय करशील किती गुंपशाली. ज्ञानावरील जेवढी तुम्ही बाकीचे जे काही काही कराल ते काय करणार तुम्हाला अधिक काय करणार आहे, अधिक खाली नेणार, उर्दू नाही करणार. आत्मज्ञान करून घेतले नाही तर जीवाला सद्गती मिळत नाही. त्याचा जन्म मनाचा फेरा चुकत नाही. त्या जन्मात आत्मज्ञान न होता मृत्यू आला तर पुन्हा गर्भवासामध्ये नरदेहच मिळेल असे घडणे फार विरळा असते. उलट त्या जीवाला एकाएकी खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. पुष्कळ शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारे हीच गोष्ट निश्चयात्मक सांगितली आहे. बघा, उलट त्या जीवाला एकाएकी खालच्या योनीने जन्म घ्यावा लागतो कारण जन्म घेणे लागेल वासनेच्या संधी. पुष्कळ शास्त्रकारांनी निरनिराळ्या शास्त्रामध्ये अनेक प्रकारे हीच गोष्ट निश्चयात्मक सांगितली आहे. सारांश
या संसारामध्ये नरदेह मिळणे फारच दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे. मूर्ख लोक असा दुर्लभ नरदेह विनाकारण वाया कसा घालवतात ते वर्णन करून सांगतात. हा देह वाया घालवणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्याच होय. पाप आणि पुण्य यांचे प्रमाण सम होते तेव्हा मानव देव मिळतो. मग झालं पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. ते प्रमाण सम नाही तोपर्यंत हा देव मिळत नाही. पाप आणि पुण्य दोन्ही समान व्हावे लागतात तेव्हा हा नरदेव मिळणार. असे भागवतामध्ये व्यासांचे वचन आहे. श्लोकार्थ. हा आद्य मानव देव सुलभ आहे पण तसा दुर्लभ आहे. चांगला संकल्प हे त्याचे वल्ले तर गुरु हा सुखाणू धरणारा कर्णधार आहे. भगवंताची अनुकूलता अथवा कृपा हाच वारा होय. त्या वाऱ्याने ते ढकलले जाणारे जहाज आहे. अशी सगळी मदत असतो. जो माणूस भवसागर तरून जात नाही तो आत्मघातकी होय. जो भवसागर तरून जात नाही. भवसागर म्हणजे काय? किती वेळा जन्म यावे किती व्हावे फजित. हा ते तरून जात नाही तर तो आत्मघातकी होय. म्हणजे आत्म्याचाच घात करणारा. नरदेह दुर्लभ आहे हे उघड आहे. पण देहबुद्धीने केलेल्या अल्पसंकल्पाने काहीतरी वासना असल्याने त्याचा लाभ होतो. तो प्राप्त झाल्यावर सद्गुरूला कर्णधार करावा. गुरु स्वतः सिद्ध नावाडी किंवा मार्गदर्शक आहे. त्याच्या वचनांना अनुसरून वागले तर सुखप्राप्ती होते. देवाची अनुकूलता ज्याला नाही तो प्राणी स्वतः पापी असतो. या भवसागर त्याला तरून जाता येत नाही म्हणून तो आत्मघातकी समजावा. म्हणजे स्वतःचा घात करणारा. ज्या प्राण्यात आत्मज्ञान नसते त्याला 84 लक्ष वेळा जन्मावे लागते व मरावे लागते. जितक्या वेळा तो ज्ञानहीन मरतो तितक्या वेळा त्यात आत्महत्या घडते म्हणून तो आत्मघातकी समजावा. बघा किती छान बोलले रामदास स्वामी. जितक्या वेळा तो ज्ञानहीन मरतो म्हणजे ज्ञान न घेता मरतो तितक्या वेळा त्यास आत्महत्या घडते. बघा आत्महत्या घडते. ज्या वेळेला तो जन्माला येतो आणि जर त्याला ज्ञान ते झालं नाही तर तो काय आत्महत्या घडते त्याच्याकडून. म्हणून तो आत्मघातकी समजावा. मानवदेह मिळून जो आत्मज्ञान करून घेत नाही त्याची जन्ममरण परंपरा काही चुकत नाही. का म्हटलेला आहे मानवदेव पुन्हा पुन्हा? कारण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही आणि हा विचार फक्त मानवदेहामध्ये आहे. म्हणून त्यांना मानवदेह मिळून जो आत्मज्ञान करून घेत नाही त्याची जन्म परंपरा काही चुकत नाही. त्याला अत्यंत हलक्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. जर या देहामध्ये येऊन जर त्याने आपल्या जन्म परंपरा चुकवली नाही तर त्याला अत्यंत हलक्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागतात. पंती ते ना करा घोडे गाढव कुत्रा. अस्वल माकड कुत्रा डुक्कर घोडा बैल रेडा गाढव कावळा कोंबडा कोल्हा मांजर सरडा बेडूक माशी हे सगळं व्हावं लागणार. जर ज्ञान घेऊ मेला नाही ज्ञान नाही घेतलं आणि जर मेला तरी एवढं सगळं व्हावं लागणार. बघा इत्यादी. अगदी हलक्या योनीमध्ये आत्मज्ञान नसेल तर माणसांना जन्म घ्यावे लागतात. असे असून मूर्ख माणसे पुढील जन्माची आशा बाळगतात. याला काय म्हणावे? परत इत्यादी. अगदी हलक्या योनीमध्ये आत्मज्ञान नसेल तर माणसांना जन्म घ्यावे लागतात. आत्मज्ञान नाही म्हणून त्यांना खालच्या योनीमध्ये जन्म घ्यावे लागले. असे असून ऐकत नाहीत का माणसं? ऐकत नाही. असे असून मूर्ख माणसे पुढील जन्माची आशा बाळगतात. याला काय म्हणावे? प्रश्नचिन्ह. म्हणजे ज्ञान नाही तर हे असे योनी मिळतात त्यांना. तरीही मूर्ख माणसं पुढील जन्माची आशा बाळगतात. पुढच्या जन्मी करील ना, पुढच्या जन्मी करील. काय माहिती पुढचा जन्म आपल्याला माणसाचाच मिळणार आहे नाही का? मनुष्य ते हीच ब्रह्मज्ञान. पुढील जन्मी मी करीन आयशी म्हणे तो नागवला जातो. त्यातच ते सोय केलेली असं. सध्याचा मानवदेह मृत्यू पावल्यावर पुन्हा तसाच मानवदेह आपल्याला मिळेल असा भरोसा धरणाऱ्याला लाज कशी वाटत नाही?
म्हणजे त्याला आता वाटतं की मला पुढचा मनुष्य देव मिळेल, पुढचा अरे एवढी पापं करायची आणि पुढचा मानव देव मिळेल असं तुला वाटतं, ही लाज कशी वाटत नाही? आपल्यापाशी असा कोणत्या पुण्याचा संग्रह आहे बघा. नव्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंत सांगतात बघा, नव्या अध्याय शेवटचे 2-4 श्लोक वाचा. त्याच्यामध्ये सांगितले भगवंताने, अरे अर्जुना मला कळत नाही ही लोक कोणाच्या जीवावर एवढी उडतायत. सरळ या भाषेत कोणाच्या जीवावर, म्हणजे बिनधास्त पाप करतात, काय वाटेल ते करतात, वाटेल ते खातात पितात, कोणाच्या जीवावर? आणि मी एवढ्या जवळ असून ते मला ओळखत नाही, मी कोणाच्या जीवावर एवढे करतो? तसं आपल्यापाशी असा कोणता पुण्याचा संग्रह आहे की ज्याच्या बळावर पुन्हा नरदेहच आपल्याला मिळेल? असं कुठलं पुण्य आहे? यांना काय असं वाटतं की आमच्याकडे एवढं पुण्य आहे की पुढचा नरदेह मला मिळेल? ज्ञानेश्वरी सांगते आणि ते स्वामी तेच सांगतात, याची खात्री नसताना हा मूर्ख पुढच्या जन्माची खोटी आशा धरून राहतो. अशी मूर्ख व अज्ञानी माणसे आपल्या संकल्पाने स्वतःच बांधून घेतात. अशा रीतीने मूर्ख माणूस स्वतःचा शत्रू बनतो. 6व्या अध्यायाकडे चला ज्ञानेश्वरीच्या, की आत्माच आत्म्याचा घातकी आहे, आत्माच आत्म्याचा शत्रू आहे, आत्माच आत्म्याचा मित्र आहे. जर ओळखला आत्म्याला तर आत्माच आपला मित्र आहे, आणि जर ओळखलं नाही तर आत्माच आपला शत्रू आहे. 6वा अध्याय ज्ञानेश्वरीचा पहा श्लोकार्थ. आपणच आपले मित्र व आपणच आपले शत्रू असतो. का सांगावं लागतं 6वा अध्याय, 9वा अध्याय, 8वा अध्याय? कारण तुम्ही ज्या टायमाला एखादा गुन्हेगार असतो आणि तो चोरी करतो, त्या टायमाला समोरचा म्हणतो की माझ्या आशिलाने चोरी केलीच नाही. त्याचा जो वकील असतो तो काय बोलतो त्याला, चोरी केली नाही याचा पुरावा काय आहे तुमच्याकडे? तसं आपल्याला पुरावे सांगितले की आपल्या बरोबर लक्षात येतं. अशा रीतीने संकल्पाचे जे बंधन पडते ते सत्समागाने तुटते, त्याचे लक्षण सांगतो ते ऐकावे. बघा काय सांगितलंय, अशा रीतीने संकल्पाचे जे बंधन पडते असतो मुक्त, पण संकल्पना केल्यामुळे तो काय बद्ध झाला, तर तो बद्ध झालेला सत्समागाने ते जे बंधन असतं ते तुटतं, त्याचे लक्षण सांगतो ते ऐकावे. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्य विश्व. पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा. नाथ महाराज. पिंड म्हणजे मानवदेह आणि ब्रह्मांड म्हणजे दृश्य विश्व. निरनिराळे तत्वचिंतक पिंड ब्रह्मांडाचा विचार करताना त्यांची रचना कोणत्या तत्वावर झाली व कशी झाली याचे वर्णन करतात. कोणी तत्वचिंतक 3 मूल तत्वे मांडतो, कोणी 4 मांडतो, कोणी 5 तर कोणी 7 मांडतो. 7, 5, 3 बघायचं जमतं काही. 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा डावी आहे. हे कोणी ज्ञानेश्वर महाराज. आणि नाथ महाराजांनी किती तत्व सांगितले? 36 तत्व सांगितले नाथ महाराजांनी. आणि माऊलींनी 24. 1, 3, 5 25चा मेळा, 7, 5, 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा डावी आहे. हे बघून सामान्य माणसांचा मनात गोंधळ उत्पन्न होतो. त्याने पुष्कळ विचार केला तरी या गोंधळातून बाहेर पडून त्याचे एक कोण निश्चित मत करत नाही. पण आत्मज्ञानी पुरुषांना तत्वांचे रहस्य बरोबर माहीत असते. ते असे खात्रीपूर्वक सांगतात की सगळ्या पिंड ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये परब्रह्म आणि मूळ माया किंवा आत्मा आणि अनात्माशी 2च मूलतत्वे आहेत. बघा त्यांना ज्ञान झालेलं आहे. ते खात्रीपूर्वक सांगतात की सगळ्या पिंड आणि ब्रह्मांड, पिंड म्हणजे पिंड देहस्थिती म्हणजे देह, आणि ब्रह्मांड म्हणजे बाहेरचा पसारा. सगळ्या पिंड ब्रह्मांडाच्या पसाऱ्यामध्ये परब्रह्म आणि मूळ माया किंवा आत्मा आणि अनात्मा अशी 2च मूलतत्वे आहेत. आत्मा आणि अनात्मा. या विश्वाचा सारा पसारा पंचभूतात्मिक आहे. तो आत्मा नव्हे. या विश्वाचा जो पसारा आहे तो कशामुळे पडलेला आहे? पंचमहाभूतांमुळे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तो आत्मा नव्हे. महात्मा कोण? या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारली. तो मूळ मायातून प्रकट झालेला आहे. त्यामध्ये खरा मी तो आत्मा होय. मी आत्मा अशी हृदयी हा विश्वास जायची नाही. ते मृगजाळाच्या डोही नावे सकट गुडगुडो मेले. नाथ महाराज सांगतात भागवतामध्ये.
विश्वामध्ये सर्व नियंता तो ईश्वर किंवा परमात्मा होय. आत्मा व परमात्मा एकच आहे. स्वतःच्या अंतकरणामधील शुद्ध आत्मस्वरूपाचा शोध केला म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो आणि मी परमात्मा आहे असा प्रत्यक्ष अनुभव येतो. आला का नाही आपल्याला सगळ्यांना? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे असा अनुभव आला की नाही? अहंकार मेला की जन्म मृत्यू टळतो. म्हणजे जोपर्यंत मनुष्याकडे अहंकार आहे तोपर्यंत जन्म मृत्यू टळू शकत नाही. मग अहंकार तरी काय आहे? अहंकार तरी काय? प्रत्येकाला असं वाटतं तुम्हाला राग येतो, अहंकार नाहीये. तुम्हाला राग येतो, हा अहंकार नाही. मी ध्येय आहे असं जो म्हणतो तो अहंकार आहे. लक्षात घ्या. आणि मी 3.5 हाताचा मी व्यापक परमात्मा असून मी 3.5 हाताचा जो स्वतःला समजतो त्याला म्हटलेलं अहंकार. हे नाहीये, एक शिल्लक आहे. हे कसं रजोगुण तमोगुण जे हे गुण आहे त्या गुणानुसार एखाद्या कोणाला राग येतो किंवा तो याच्यामध्ये पकडलेला नाहीये. कारण त्याचं मूळ काय आहे ते आमच्या साधू संतांनी पकडलं. मूळ काय आहे? तुम्हाला अहंकार येतो कुठून? ध्येयामधून येतो. मग ते पकडले. एकदा जर समजा मी ध्येय नाही म्हटलं तर अहंकार कुठे येणार आहे? पुढे माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने सांगितलंय की एक झाड आहे, त्या झाडावरचे अनेक पक्षी आहेत. आता तुम्ही एका पक्षाला दगडी मारून जर उडवायला गेले तर जातील का? मग काय करायचं? सगळ्यांना जर घालवायचं असेल तर त्या झाडालाच सकट आग लावायची, सगळे पक्षी उडून जातील. जसं मी ध्येय आहे हे एकदा काळी लावली मी ध्येयाला की संपूर्ण जे नंतर काम क्रोध लोभ मोह हे उडायला का वेळ लागेल का? ध्येयाला काळी लावल्यावर किंवा ध्येयाला काळी लावायची अशी कल्पना करा. मी आजपासून ध्येयाला काळी लावली. हे करते नाथ महाराजांनी एका ठिकाणी अहंकार धराव सांगितलंय. हे तुमचे म्हणजे अहंकारधारी सोम पण सांगितलेले. हा अहंकारधारी सोम पण चित्त चैतन्य प्रगटे घट नाही अहंकारधारी सोम पण बुद्धी चित्त चित्त चैतन्य अहंकारधारी सोम पण हृदय प्रगटे चैतन्य घट आणि बुद्धीचे आत्मज्ञान म्हणजे बुद्धी काय करते? आत्मज्ञान करून देते असं त्यांना सांगितलेलं आहे की अहंकारधारी सोम पण चित्ती चैतन्य प्रगट हे घन अंतकरणाचे भाग किती आहे? 4. तिथून जाऊया म्हणजे ते लक्षात येईल. ओवी नाथ महाराजांची ओवी आहे ती. काय कुठले मन बुद्धी चित्त आणि अहंकार. आता ह्यांनी काय केलं? ओवी तिकडून घेतलेले अहंकार धरी सोम पण बघा मन बुद्धी चित्त तिन्ही दै चित्ती चैतन्य प्रगटे घन. दै चित्ती त्या चित्तामध्ये ते आत्मज्ञान प्रगट होतं. आता जाऊया आपलं मन बुद्धी चित्त अहंकार दै चित्ती प्रगट चैतन्य घन आणि बुद्धीचे होय आत्म म्हणजे बुद्धी काय करते? कोणाचं ज्ञान करून देते? आत्म्याचं ज्ञान करून देते. अहंकार मेला की जन्म मृत्यू टळतो. कारण अहंकार हे जन्माचे मूळ आहे. मी तोच म्हणजे देवच आहे असं आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. काय होतं आपल्याला इथे आठवायला तेवढा वेळ नसतो. ओवी पाठाच्याच असतात. बरं अर्थ कळाला आपल्याला समजा. पण इथं फक्त आपल्याला अहंकाराबद्दल बोलायचं होतं. तो अंतकरणाचा विषय. अंतकरणाचे 4 टप्पे आहेत. त्या 4 टप्प्याचं त्यांनी सांगितलं अहंकारधारी सोमपण वगैरे ते त्यात सांगितलेलं आहे. इथं काय सांगितलं की कारण जो आपल्याला जन्माला घालतो तो कोण घालतो? अहंकार. मग त्या अहंकाराला काय करायचंय? अहंकार असा जाऊ शकत नाही. तुम्ही जर म्हणजे माझा अहंकार गेला पाहिजे तर तो जाऊ शकत नाही. म्हणून माऊलीने ते उदाहरण दिलं. जर समजा झाडावरचे सगळे पक्षी जायचे असेल तर काय करायचं? मुळाला आग लावली पाहिजे. तसं इथे आपल्याला जर बाकीचे विकार जायचे असेल तर एक जाणार नाही. त्या सकाळसाठी काय केलं पाहिजे? देहाला आग लावली पाहिजे. कारण अहंकार हे जन्माचे मूळ आहे. मी तोच म्हणजे देवच आहे असे आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक आहे. कोण देव आहे? आत्मज्ञान.
मी तोच म्हणजे देवच आहे असे आत्मज्ञान करून घेणे हे मनुष्य जन्माचे सार्थक. कोण देव आहे? आपण. ओम नमो ज्या वेद प्रतिपाद्या जे जे सुसंवेद्या आत्मरूपा, तूच ते आत्मस्वरूप आहे. आत्मज्ञान करून घेण्याचा निसंशय मार्ग फक्त संतच सांगू शकतात. आत्मज्ञानाचा मार्ग जो आहे तो कोणाकडे सोमे बमेकडे नाही, फक्त संतांकडेच आहे. तो आपले शरीर पंचभूतांचे बनलेले आहे. हे चराचर विश्व देखील पंचभूतांचीच बनलेले आहे. प्रकृतीच्या नियमानुसार जगामधील सर्व घटना घडत असतात. प्रकृतीच्या नियमानुसार म्हणजे आपण म्हणतो निसर्ग नियमानुसार, म्हणजे प्रकृतीच्या नियमानुसार जगामधील सर्व घटना घडत असतात. आपण ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतो ते मूलतः प्रकृतीचे नियम असतात. आलं कारण प्रकृतीचे नियम आपल्या पटकन कळणार नाही. परत त्यांनी पुढे सांगितले आपण ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतो ते मूलतः प्रकृतीचे नियम असतात. म्हणजे जे काही घडलं जातं ते सगळं प्रकृतीच्या नियमानुसार म्हणजे निसर्गाच्या नियमानुसार. तुम्ही आम्ही काहीच करू शकत नाही. कारण ते मागील जन्माच्या टायमाला आपल्याला पुढचा जो जन्म मिळालेला आहे तो मागील जन्मानुसार मिळालेला आहे. त्यानुसार तो मनुष्य वागणार. आलं का लक्षात? कसं मागील जन्माचं जे काही जे बाबा म्हणायचे अनंत जन्मांचे, अनंत कर्मांचे आणि अनंत संस्कार घेऊन आलेला असतो मनुष्य. बरोबर? हा, अनंत जन्माचे, अनंत कर्माचे, अनंत संस्कार. कसे? हा देह एकदा तो पडला की त्या देहातल्या मध्ये ते अंतकरण चतुष्ट जे आहे ते अंतकरण चतुष्ट जे दुसरा देह मिळणार आहे त्या देहामध्ये ते समाविष्ट होतं. बरोबर? कसं होतं की समजा आपण करून भाजीला गेलो, भाजी आणायला गेलो आणि त्या थैलीमधून आपण काही समजा भाजी आणली. भाजी आणली, घरामध्ये आलो तर समजा आता परत काहीतरी सामान आणायला जायचंय. मग काय करावं लागेल? पिशवी खाली करावं लागेल. ही पिशवी काय करावं लागेल? खाली करावं. रिकामी करावी लागेल. बरोबर? येतंय ना लक्षात तुमच्या? ती पिशवी रिकामी करावं लागेल. आणि मग त्याच्यामध्ये जे सामान आहे ते काय करायला लागेल? कुठे टाकायला लागेल? दुसऱ्या पिशवीमध्ये किंवा डब्यामध्ये टाकायला. कारण काय माहिती आता पुढचा आपल्याला डबा मिळणार आहे का काय मिळणार आहे का काय मिळणार आहे. डबा समजा म्हणजे ही पिशवी एकदा खाली झाली पहिली की आतलं जे सामान आहे ते त्या डब्यामध्ये गेलं. पण तेच सामान ना, का वेगळं झालं का? तसेच त्याला अनंत जन्मांचे, अनंत कर्मांचे, अनंत संस्कार घेऊन आलेला असतो. फक्त देह बदली झाला, सामान आतमध्ये होतं जसं पिशवीमध्ये, तसं डब्यामध्ये गेलं. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन, जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे, जैसे ध्यान कराते शिकारीचे चैतन्य. अगदी बरोबर. काही शास्त्रकार असे सांगतात की पिंड ब्रह्मांडाची रचना 4 तत्वावर आधारलेली आहे. उदाहरणार्थ 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. 4 अवस्था. बघा आता इथे आपले हे आले, काय त्यांचं नाव? पेटकरी बाबा आले की नाही? सांगितलं का नाही? 4 देह, परत 4 अवस्था त्यांच्या. काय आता वेगळं आहे सांगा बरं मला? काय वेगळं आहे? महात्मे तेच सांगतात, काही वेगळं नाही. आणि महात्मे सांगतात म्हणजे काय त्याच्या खिशातलं सांगतात की काय? हे असतं ग्रंथामधून ते सांगणार. फक्त आपल्याला काय प्रत्येकाची बोली भाषा सांगण्याची रीत जरा थोडीशी वेगळी असते. आता आले की नाही मेटकरी बाबा, मग का आपण आता मेटकरी बाबाने तर स्वीकारू नये? संपला विषय. इथे मेटकरी बाबांना स्वीकारायचंय. आता मेटकरी बाबा सांगत आहेत आपल्याला, ठीक नाही? काय मेटकरी बाबा सांगतात आता बघूया. 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. अहो कुठे जायची गरज नाही, फक्त अंतकरण स्वच्छ पाहिजे, तेच ते आहे. बरोबर? कोण बोलतो? मेटकरी बाबा. सोडून द्या विषय, तो आत्माच बोलतो. आपण अजून फोड करत नाही. हो चाले हे शरीर कोणाचे सत्य? कधी आपण याची फोड केली का? चाले हे शरीर कोणाचे सत्य? एक सत्ता आहे, त्या सत्तेवरती आपल्याला जे काय करायचं ते चांगलं का वाईट करायचं त्या सत्तेवरती करायचंय. झालं, संपला विषय. मग करून घेणारी कोण आहे? सत्ता आहे. चला आता बघूया आपण मेटकरी बाबा काय सांगतात. 4 देह, स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. त्याच्या 4 अवस्था, जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. हे ऐकलं की नाही आपण? मेटकरी बाबांनी सांगितलेलं. आणि 4 अभिमान,
विश्व, तेजस, प्राज्ञ व प्रत्येक आत्मा. 4 स्थाने ते म्हणायचे नाही काय, याचं स्थान कुठे, तर नेत्र, आमच्याचं स्थान कुठे, कंठ. सांगितलं नाही ते बघा. आता त्यांचं स्थान सांगतात. स्थूलाचं स्थान सांगितलंय नेत्र, सूक्ष्माचं कान सांगितलंय कंठ, कारणाचं हृदय आणि महाकारणाचं मूर्धा. आता 4 भोग, स्थूल, त्रिविविक्त, आनंद व आनंदाभास म्हणजे आनंदाचा भास. 4 गुण, सत्व, रज, तम व शुद्ध सत्व. आपल्याला 3च गुण माहिती होते आणि शुद्ध सत्व माहित नव्हतं, पण प्रमाण आहे शुद्ध सत्वाचा गवडा नव्हता. 4 मात्रा, अ, उ, म व अर्थमात्रा किंवा ईश्वर. अ, उ, म आलं लक्षात, ओम. आणि अर्धा मात्रा वरती माया, ओम ईश्वर, आणि त्याच्यावरती अर्धा मात्रा म्हणजे माया. अ, उ, म व अर्धा मात्रा किंवा ईश्वर. 4 शक्ती, इच्छा, क्रिया, द्रव्य व ज्ञान. आणि या कुणाच्या 4 शक्ती, परमात्म्याच्या. इच्छा, क्रिया, द्रव्य व ज्ञान. अशी एकूण 32 तत्वे मिळून सारी पिंड ब्रह्मांड रचना झाली आहे, असे काही तत्वचिंतक सांगतात. कोणी 32 सांगितली, कोणी 24 सांगली, कोणी 36 सांगितली. आपापल्या पद्धतीने ज्यांनी जसा अभ्यास केला असेल तशी सांगितली, नाही का. ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सोडून ते 32 सांगितले आणि ते 4 पकडले. 4 पकडले तर 36 होतात. म्हणजे नाथ महाराज आणि स्वामी समर्थांचा विचार एकच आहे मग तसं बघायला गेलं तर. विश्वाचा विस्तार कसा झाला याबद्दल कल्पना जितकी वाढवावी तितकी वाढते. निरनिराळे तत्वचिंतक आपापली कल्पना चालवतात, त्यामुळे तत्वांचा निश्चय करताना तत्वज्ञानामध्ये निरनिराळे परस्पर विरोधी मते उत्पन्न होतात आणि विचारांचा गोंधळ होतो. बघा ना, कुणी 36 सांगली, कुणी 32 सांगली, कुणी 24 सांगली. प्रत्येकाचं काय होतं, थोडा गोंधळ होणारच ना. निरनिराळ्या विचार प्रवाहामध्ये अनेक भेद असतात, त्या भेदामुळे वादविवाद वाढत जातात. अशा सर्व भेदांमध्ये अंतर्भूत असणारी ऐक्यता शोधून साऱ्या मतांमध्ये संवाद उत्पन्न करण्याची कला फक्त सत्पुरुषांना अवगत असते. सर्व मतांचा गलबला, कोणी कोणाशी ना मानेना. सगळ्या मतांचा गलबला. कोण एवढं म्हणतो, कोण 36 म्हणतो, कोण 34 म्हणतो, कोण 24 म्हणतो, कोण म्हणतो ब्रह्म असं आहे, कोण म्हणतो ब्रह्म तसं आहे. मतांचा गलबला आणि कोणी कोणाशी ना मानेना. सर्व मतामधील संवाद फक्त इकडे म्हणायचं, करू सुखाचा संवाद. आता सुखाचा संवाद आहे का? सर्व मतामधील संवाद असा. देह पंचभूतात्मक असतो, पंचभूते जड असतात. ते आता काय म्हणतात, सर्व मतामधील संवाद. सर्व जेवढी मतं झाली त्याच्यामध्ये आता ते संवाद सांगतात. देह पंचभूतात्मक असतो, पंचभूते जड असतात, त्यांना चेतना देणारा आत्मा होय. मग आता या देहाला चेतना देणारा कोण आहे? म्हणून म्हटलंय ना, चाली हे शरीर कोणाचे सत्य, त्याच्या सत्याने शरीर चालतं. पण आपल्याला काय वाटतं, आपल्या सत्याने चालतं. कुत्र्याला काय वाटतं, गाडी कोण चालवतो, मी गाडी ओढतो, मी चालवतो. आणि गाडी कोण चालवतो, गाडीवान असतो. ते 2 बैल असतात आणि वरती गाडीवान चाबूक घेऊन असतो, तो चालवतो, चलो चलो चलो. आणि खाली कुत्र्याला काय वाटतं, कुत्रा आपलं बसले खाली, गाडीच्या ते खाली. बैलगाडी बघली ना, त्याच्यामध्ये असं काही टाकलेलं असतं, त्याच्यामध्ये कुत्रा असतं. त्या कुत्र्याला काय वाटतं, गाडी कोण चालवतं, मी चालवतो. काय सावळं गोंधळ. हे कोणाला कळणार, फक्त संतांनाच कळणार. आपल्यासारख्याने जर बघितलं तर आपण काय म्हणणार आहे, काय म्हणणार आहे, आपल्याला वाटतं ना, ही गाडी कोण चालवतो, मी चालवतो. ही गाडी कोण चालवतो, मीच चालवतो, मी चालवतो. आणि इथे सांगितलं देह जड आहे, जड म्हणजे दगडासारखं आहे. मग दगडाला उचलायला लागणार ना कुणाला तरी, का दगडाला म्हणायचं हे चालेल तू वट. कधी म्हणलेलं आहे का, माणसाला म्हणतील बरं का, हे इथं माझी जागा आहे, माझ्या हरी उभं नाही, तो बाजूला. दगडाला म्हणतील, पण कधी ज्यावेळेला त्याला उचलून घेतील तेव्हा म्हणतील ही माझी आज्ञा आहे, इथंच थांब आता, नाही का. तसा हा देह दगड आहे, त्याला कोणीतरी उचलायला लागतो आणि ते चैतन्य काम करतं आपल्याला उचलल्याचं, आपण उचललं जात नाही.
सर्व मतामध्ये संवाद असा. देव पंचभूतात्मक असतो, पंचभूते जड असतात, त्यांना चेतना देणारा आत्मा होय तो देहामध्ये असतो पण देहाहून निराळा असतो. देहामध्येच असतो पण देहाहून निराळा असतो. शेवटी देहाचा नाश होतो म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. देहाला आत्मा मानता येत नाही का? कारण देहाचा नाश होतो आणि आत्मा कसा आहे? अविनाशी आहे आणि देह विनाशी आहे. देहामध्ये पंचभूतांचा समूह असतो. त्यामध्ये पंचभूतांचा समूह असतो, म्हणजे पृथ्वी, आग, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांचा समूह असतो. अंतकरण, पंचप्राण, 10 इंद्रिय व त्यांचे 10 विषय हे सगळे मिळून माणसाचा सूक्ष्म देह बनतो असे शास्त्र सांगते. ते म्हणत नाहीत मी सांगतो. करावं साधू संतांचं कधीही कुठे मी म्हणत नाही. शास्त्र सांगतो म्हणणार किंवा आमचे वरिष्ठ सांगतो म्हणणार. ज्ञानेश्वर महाराज तर ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात? शास्त्र म्हणते सांडावे, राज्य तुरणे मानावे, जे घ्यावे ते म्हणावे शिरोड. शास्त्र सांगितलं 18व्या अध्यायामध्ये काय सांगतात? ते म्हणतात काय यांचा मागोवा घेत काय म्हणतात, म्हणजे जे माझे वरिष्ठ उठून गेले त्यांचा मागोवा घेत घेत मी तुम्हाला सांगतो. मी सांगतो असं नाही म्हणलेले. बघा, म्हणजे माझे जे वडीलधारे होऊन गेले, माझे जे माझ्यापेक्षा मोठे होऊन गेले त्यांचा काय सांगतो मी त्यांचा मागोवा घेत तुम्हाला सांगतो. कारण त्यांना माहिती आहे हा जड देह मी म्हणणार नाही. मग ते कशाला म्हणतील? ते म्हणते कशाला लक्ष विचलित होतं माझं. तुम्ही नका बोलत जाऊ तिथे. काय बोलायचं बोलून घ्या. काय बोलायचं आठवायचं का तुम्हाला? ते शास्त्रांचा मागोवा घे. हा जाऊ दे ना, आपल्याला फक्त त्याचा अर्थ कळायला बस झाला. नंतर बघा घरी जाऊन कोण कोणाला म्हणाले ते नाही. म्हणून बरं मागे यावं लागलं मला आता. अंतकरण, पंचप्राण, 10 इंद्रिय व त्यांचे 10 विषय सगळे मिळून माणसाचा सूक्ष्मदेह म्हणतो असे शास्त्र सांगते. इथून गेलो होतो आपण. शास्त्र सांगते असं म्हणतात ते. मी सांगतो असं म्हणाले नाही. अंतकरण पंचक, मन, बुद्धी. आता अंतकरण पंचक सांगतात. आपण 4च म्हणत होतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार व अंतकरण. अंतकरण वेगळं सांगितलं याच्यामध्ये. ठीक आहे. प्राण पंचक, प्राण, अपान, व्यान, उदान व समान. आता इथं परत आले मेटकरी बाबा परत आले. समजा बरं, समजा ना. काय मोठ्यांचे मोठे पोल असतात. आपलं काय झाड ते वाजलीचं वाजली, मांजराने मांजराने म्हटलं का गाजराची मुंगी वाजलीचं वाजली, मोडून आले. मोठ्यांचं घ्यायचं आपण कधी पण. मोठ्यांची बुद्धी मोठीच असणार ना. आपल्या इतकी असणार का? आपली एवढी त्यांची मोठी आहे. मग कधी कधी आहे ना, तुम्हाला सांगू का, खरंच महात्म्यांचं घ्यावं. कारण एक जर आपल्याला काय आठवलं नाही ना तर त्यांची आठवण करा बरं. तुम्हाला ती येणारच. बघा तुम्ही त्यांच्या मुखातून एखादा शब्द गेलेला आहे, खरंच सांगतो तुम्हाला. पण आपल्याला जर एखादा आठवत नसेल तर त्यावेळेला आठवा, हा हे आपले बाबा बोलले होते, हे आपले वरिष्ठ, लगेच आठवणार तुम्हाला. म्हणून त्यांचा मागोवा घेत घेत आपल्याला तिथपर्यंत जायचं. प्राणपंचक, हा, प्राण, अपान, व्यान, उदान व समान. विषय पंचक, शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध. 5 कर्मेंद्रिय व 5 ज्ञानेंद्रिय एकंदर मिळून 25 तत्वे. बघा इथे 25 तत्वे सांगितले. माणसाचे सूक्ष्म शरीर यांनी बनलेले असते. सूक्ष्म शरीर किती तत्वांनी बनलेले ते सांगितले. किती तत्वांनी? 25 तत्वांनी. स्थूल देहाचा शोध घेतला तर तो पंचभूतात्मक आहे असे आढळते. सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतकरण, बघा, स्थूल देहाचा शोध घेतला तर तो पंचभूतात्मक आहे असे आढळते, म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतकरण, मन व बुद्धी आत्म्याहून निराळी आहे असे अनुभवास येते. माझे अंतकरण, माझे मन, माझी बुद्धी असे आपण म्हणतो. काय म्हणताना म्हणतो? माझी बुद्धी म्हणतो का बुद्धी म्हणतो? माझी बुद्धी. माझे मन म्हणतो का मन म्हणतो? माझे. म्हणजे याचा अर्थ मी माझे म्हणतो, म्हणजे याचा अर्थ तो म्हणणारा कोणतरी वेगळा आहे. बरोबर. रिक्षा म्हणते का माझी रिक्षा म्हणता तुम्ही? शिंदे माझी रिक्षा म्हणते, तुम्ही माझी रिक्षा म्हणता
का रिक्षा म्हणते रिक्षा माझी म्हणते, म्हणजे याचा अर्थ रिक्षा तुमच्यापासून वेगळी आहे. तसं माझा देह म्हटल्यावरती माझा देह म्हणणारा कोणतरी वेगळा आहे, म्हणजे आणि तो वेगळा कोण? आत्मा आहे. म्हणजे देह आणि आत्मा एक नाही, देह आणि आत्मा वेगवेगळे आहेत. म्हणून म्हणतो माझा देह. बरं, आता म्हणताना आपण असं म्हणतो का की हात म्हणतो का मी हात, का माझा हात? काय म्हणतो? माझा. माझा पाय म्हणतो का मी पाय म्हणतो? माझा पाय. म्हणजे याचा अर्थ माझा म्हणणारा कोणतरी वेगळा आहे आणि त्याला जाणायचं फक्त बस. आणि ते कोण आहे? विषय संपला. म्हणजे इथे विषय संपलेला नाही, इथे विषय अजून पुढे आहे. आपण जे बोलत होतो तो विषय संपला. म्हणजे मी अंतकरण मन व बुद्धी नव्हे, मी त्याहून निराळा आहे. अंतकरण मन व बुद्धी पंचभूतांपासून निर्माण झालेल्या उपाधी आहे, त्या सर्वांहून आत्मा वेगळा आहे. बरं, आता तुमची रिक्षा आहे. आता सगळे कोण जे रिक्षावाले असतील ते पलके बाबा आहेत, सिद्धेबाबा आहेत, माणे बाबा आहेत, हे जठार दादा आहेत. तर समजा तुमच्या रिक्षाला जर एखाद्याला ठोकर लागली, आत्मा कुणाचा जीव तळमळतो? तुमचा का रिक्षाचा? तुमचा जीव तळमळतो. बरोबर का? रिक्षा वेगळी आहे, तुम्ही वेगळे, तुमचा जीव का तळमळतो? मी माझी म्हणता म्हणून तुमची माझी म्हणायचं सोडून द्या, तुमचा जीव तळमळेल. तसं देह आणि आत्मा जर वेगळा आहे तर देहाला लागल्यावरती आत्मा का कळवळतो? आपण म्हणतो ना आत्मा कळवळतो, कारण ते जीवानी काय आत्म्याने नाही म्हटलेलं आहे. तो जीव समजतो स्वतःला, तो म्हणायला लागला की माझा देह, म्हणून तो तळमळतो, कळवळतो, थोडक्यात कळवळतो. आणि माझा नाही देह म्हणा, मग कळवळेल का? आता आपलं पोर आहे समजा आणि दुसऱ्याचं पोरग आहे, आणि ती म्हणून म्हण पण केलेली आहे, आपला तो बाबल्या आणि दुसऱ्याचा कारट. रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या पोराला लागलं तर आपण काय बोलतो का? जाऊ दे कधी. आणि आपल्या पोराला लागल्यावरती, कारण आपला त्याच्यावरती काय जीव असतो आणि त्याच्यावरती नाही. मग आता त्याच्यासारखं राहायचंय का ह्याच्यासारखं राहायचंय? आपल्याला काय ह्याच्यासारखं, याच्यासारखं. बरोबर. हे जसं आपलं नाही तसं हे सुद्धा आपलं नाही. पण असं कधी होणार? बाबांनी एकदा आम्हाला प्रश्न विचारला होता. त्यावेळेला घाटकोपरात दोन्ही संडास आहेत बघा, तिथं वरती कांबळे बाबांचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये पांडुरंग महाराज कांबळे म्हणून आहेत, बिचारे गेले ते बरेच वर्षापूर्वी. तर बाबांनी विचारलं होतं, तुम्ही ब्रह्म कधी? काय प्रश्न होता? तुम्ही ब्रह्म कधी? स्तब्ध. तुम्ही कसे आता सगळे स्तब्ध झाले, मग कधी ब्रह्म तुम्ही? गाडी बाबा सांगते, सांगा बाबा कधी तुम्ही ब्रह्म? तुम्ही ठरवा तेव्हा. आपण ठरवू तेव्हा. आता ठरवलं समजा मी ब्रह्म आहे आणि आता बाकी काहीच नाही माझ्या डोक्यामध्ये, अंतकरणामध्ये मी ब्रह्म नाही. मग आपण ठरवू तेव्हा. का नुसतं म्हणत राहायचंय मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म. अरे किती वेळा आपण म्हणणार का? तुम्हाला तुमचं नाव समजा आता माहिती आहे, तुम्हाला तुमचं नाव काय आहे? अण्णासाहेब. आता तुम्ही समोर बसल्यामुळे तुमच्याकडे येणार सगळं, तर अण्णासाहेब आहे. आता एकदा कळलं तुम्हाला मी अण्णा आहे म्हणून, आता तुम्ही सारखं म्हणत राहा का दिवसभर मी अण्णा आहे, मी अण्णा आहे, मी अण्णा. एकदा कळालं ना, बरोबर. आणि जर समजा तुम्हाला पटकन कोणी हात मारली, अण्णासाहेब थांबा जरा सांगतो, काढतो आधी, बघतो आहे का मी अण्णा, असं म्हणतो का? नाही ना. मग एकदा ब्रह्म म्हटल्यावरती नको का आपण ब्रह्म म्हणून आपल्याला आकलन व्हायला नको का? होतं का? मग नाही ना, करून घ्यायचं. आत्मीवर विश्वास नाही नावावर. काय आत्म्याला विसरतो, आत्मीवरती विश्वास नाही, पण आपल्या देहावरती विश्वास आहे, त्या नावावरती विश्वास आहे. अगदी बरोबर. म्हणून मग आपण विश्वास ठेवायला पाहिजे कुठं कुठे? आपल्या या देहाच्या नाशक्या देहाच्या नावावरती का आत्म्यावरती? आत्म्यावरती असायला पाहिजे. किती सोपं आहे समजून घ्यायला, आहे की नाही सोपं? सांगा बरोबर. अजून याच्यापेक्षा काय सोपं पाहिजे? सोपं म्हणजे का म्हणे सोपे आहे सर्वांनी, पण शहाणा तो धनी घेतोय ते, शहाणाच घेतोय ते. लय सोपं आहे. उपाधी म्हणजे वर घातलेले पांघरून. बघा, उपाधी म्हणजे वर घातलेले पांघरून.
स्थूल देह काय किंवा सूक्ष्म देह काय दोन्ही आत्मस्वरूपावर घातलेले पांघरून समजावे. बघा काय सांगितलं, स्थूल देह काय किंवा सूक्ष्म देह काय दोन्ही आत्मस्वरूपावर घातलेले पांघरून असावे. आता समजा तुम्हाला एखादा माणूस पाहायचा आहे, बघायचा आहे, 4-5 माणसं अशी झोपलेली असेल, त्यांच्या अंगावरती पांघरून असेल, बरोबर, तर तुम्ही पांघरून बघणार, नुसतं बघत राहणार का पांघरून काढून त्याच्या खाली माणूस आहे तो बघणार? ते पांघरून कोण काढतं? आपण काढतो तिथे. आणि आत्म्यावरचं पांघरून कोण काढतं? संत काढतात, तेच काढू शकतात, बाकी कोणालाच अधिकार नाही. त्याहून आत्मा अगदी निराळा आहे. स्थूल सूक्ष्म कारण व महाकारण हे 4 पिंडाचे आणि विराट हिरण्यगर्भ अव्याकृत व मूळ प्रकृती हे 4 ब्रह्मांडाचे मिळून 8 देह होतात. 4 देह पिंडाचे व 4 देह ब्रह्मांडाचे असे 8 देह तर प्रसिद्धच आहे. त्यात प्रकृती आणि पुरुष हे 2 मिळवले म्हणजे एकंदर 10 देह होतात. पिंड ब्रह्मांडाच्या तत्वांचे विवरण हे अशा प्रकारचे आहे. या सगळ्या तत्वाहून आत्मा अगदी निराळ आहे. हे का देहाचं सांगावं लागलं त्यांना, की जो आत्मा ज्याला म्हणतात तो ह्या देहाहून वेगळा आहे. पिंड ब्रह्मांडाच्या तत्वांचे विवरण हे अशा प्रकारचे आहे. या सगळ्या तत्वाहून, या सगळ्यात आता जी तत्व सांगितली ती आत्मा अगदी निराळ आहे, त्याचे लक्षण अगदीच निराळे आहे. तो सर्वांचा साक्षी असून कार्य करता व कारण या सगळ्यांना तो वेगळेपणाने पाहतो. आत्म्यावर देहाचे पांघरून जरी आले तरी तो दृश्याचा कधीच गुलाम बनत नाही. पहा बरं का, आत्म्यावर देहाचे पांघरून जरी आले तरी तो दृश्याचा कधीच गुलाम बनत नाही. आत्म्यावर जरी पांघरून आलं तरी आत्मा हा दृश्याचा गुलाम कधी बनत नाही. त्याचे स्वातंत्र्य व निराळेपण कायम असते. इथं आता मला एक बाबांचं उदाहरण आठवलं. त्याचे स्वातंत्र्य व निराळेपण कायम असते. आत्म्याचे स्वातंत्र्य हे निराळेपणाने कायम असते. जसं बाबा म्हणायचे देह आणि आत्मा समजून सांगायला, की जसं आपल्या भारताचं अर्थखात्र जसं वेगळं आहे सगळ्याहून, तसं आत्म्याचं खातं या सगळ्याहून वेगळं आहे. आता ते तेवढंच म्हटल्यावर कळत नसायचं त्या वेळेला, नाही का? पण आत्मा मुळातच स्वप्रकाश असल्याने तो स्थूल व सूक्ष्म देहांचा प्रेरक बनतो. राजा केवळ सिंहासनावर बसला की प्रजेचे व्यापार आपोआप चालतात. बघा आता चाले शरीर कोणाचे सत्ते, त्याचं इथं विवेचन चालू आहे. राजा केवळ सिंहासनावर बसला की प्रजेचे व्यापार आपोआप चालतात. आता समजा सूर्य उगवला तर सूर्य काय करतो का? पण सूर्याच्या उजेडामध्ये तुम्ही करताना तसंच चाले शरीर कोणाचे सत्ते, त्या सत्तेवर हा देव करतो. आता लक्षात आलं? चाले शरीर त्याचा लक्ष आला तुम्हाला? ती सत्ता आहे म्हणून आपण हे करतो. ती सत्ता नसेल तर आपण करणार नाही. मुर्दा करेल का? नाही. मग त्या सत्तेवर आपण, म्हणून पहिलं जाणायचं कुणाला? त्या सत्तेला. त्या सत्तेला जाणलं की तुम्ही ध्यान, समजा काही जरी केलं, काही झालं तिकडे, तरी मी ध्यानी केलं असं तू म्हणणार नाही. कळलं आता काय? इथं परत एक उदाहरण, परत आपण मागे जाऊ. राजा केवळ सिंहासनावर बसला की प्रजेचे व्यापार आपोआप चालतात. पण राजा काय हात लावतो का? कशाला काय? नाही. त्याचप्रमाणे आत्मस्वरूपाच्या प्रकाशात आत्मा करता नसून मन, बुद्धी व इंद्रिय यांचे व्यापार आपोआप चालतात. आत्मा काहीच करत नाही, पण त्याच्या सत्तेवरती मन, बुद्धी व इंद्रिय यांचे व्यापार आपोआप चालतात. जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड, माया आणि अविद्या यांचा पसारा किंवा विस्तार अतिशय गुंतागुंतीचा व प्रचंड प्रमाणात आहे. तो सगळा सांगणे कठीण आहे. पण या सगळ्या पसाऱ्याहून आत्मा मात्र अगदी निराळे आहे आणि अलिप्त आहे. काही चालू द्या, काय होत, किती आतापर्यंत जग निर्माण झाली, किती गेली, तरी पण आत्म्याला त्याची खबर नाही. दिवसभरामध्ये सूर्याच्या सत्तेवरती, म्हणजे सूर्याच्या प्रकाशात, जसं तिकडे सत्ता शब्द वापरायचे, सूर्याच्या प्रकाशात किती काही जणांनी किती चांगली सकाळपासून कामं केलेले, बापरे बापरे, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि किती जणांनी सकाळपासून डाकाऊ लाबाड्या चोऱ्या केल्या असतील तरी त्याला खबर नाही. कुणाला? सूर्याला. तसं त्या आत्मा जो आहे, ती जी सत्ता आहे, त्याच्यावरती तुम्ही काय काय करता त्याची मात्र खबर त्याला नाही. पण निसर्ग नियमानुसार त्याला मात्र सदा झाल्याशिवाय राहणार. का मला सांगावं लागलं? कारण तुम्ही म्हणाल मग आम्ही मोकळे झालो आता त्या सत्तेवरती काही करायला, तर नाही. त्याचीही पण एक सत्ता वेगळी आहे.
तीन सत्ता सांगितलेली आहे, लक्षात घ्या. एक व्यावहारिक सत्ता, एक आत्मसत्ता आणि एक स्वप्न सत्ता असे ज्याला म्हणतात. पटकन ते नावच आठवत नाही मला. ते तिसरे सत्याचं आत्मसत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रतिभाषिक. हा बरोबर. ते मला वाटतं आता कुठेतरी खावं लागलं, ती आठवतच नाही मला कधी कधी. थोडक्यात स्वप्न होतं. व्यावहारिक सत्ता, आत्मसत्ता आणि एक प्रतिभाषिक सत्ता, अशा तीन सत्ता आहेत. मग व्यवहारामध्ये जे आपण काही करतो समजा, त्या सत्तेवर समजा करतो, त्याची मात्र खबरबात मात्र काय करणार, ती त्याची जी सत्ता असते ती खबरबात ठेवते आणि मग त्याच्या कर्मानुसार त्याला काय सजा द्यायची का चांगलं करायचं ते मात्र करत नाही. तर तुम्ही म्हणा त्या सत्तेवर सगळं काही करलं तर चालतं, काही केलं तरी चालतं, पण त्याचं मात्र तुम्हाला काय करणार, प्रायश्चित्त भोगावं लागणार त्या सत्तेनुसार. व्यावहारिक सत्तेनुसार. पारमार्थिक सत्यामध्ये परमात्मा काही करत नाही, लक्षात घ्या. पारमार्थिक सत्यामध्ये परमात्मा काही करत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये सगळे व्यवहार चालू असतात. मग त्याच्या ज्या काय कसे करतील त्याच्याप्रमाणे त्याला ते काय दंड वगैरे काय असेल तर त्याला मिळणार. आणि प्रतिभाषिक जी सत्ता आहे ती तुम्ही अभंग म्हणता तो का सुरुवात नामा म्हणे, तुम्ही अभंग म्हणता ना, नामा म्हणे. नाही कोणता तुम्ही अभंग म्हणता बघा. किती वेळा म्हणतात, कुणाला आठवत नाही. यज्ञ पावला पावले तो आठवा कुठला आठवा बरं आठवत राहा ती मला एक सत्ता सांगाय, प्रतिभाषिक सत्ता म्हणजे काय. पण ते मुद्दाम आठवत नसेल कारण त्याला वेळ लागेल जरा. म्हणजे त्या प्रतिभाषिक सत्ता कशी असते, काय असते ते सांगायला लागेल ना. म्हणून भगवंत म्हणतात त्याच्या आता सध्या काही नादाला लागू नको. नुसत्या आत्म्याचा विचार केला तर 4 आत्मे आहेत, त्यांची लक्षणे आता सांगतो. ती लक्षपूर्वक ऐकावी आणि मनामध्ये घट्ट धरून ठेवावी. पहिला जीवात्मा. आता 4 आत्मे, पण तुम्ही 4 आत्मे पकडायचे नाही, फक्त ऐकायचं. मग कसं, त्या प्रसंगानुसार त्याच्या कर्मानुसार ते 4 आत्मे. खरं बघायला गेलं तर एकच आत्मा. एक बाप असतो घरामध्ये, बरोबर आहे. मग त्या एका बापाला कोण अण्णा म्हणतं, आलाच परत तुम्ही अण्णा पुढे. कोण अण्णा म्हणतं, कोण काका म्हणतं, कोण तात्या म्हणतं, पण आहे कोण एकच माणूस ना, एकच आवाज. तसंच त्याच्या ह्या 4 सत्ता सांगितलेत. पहिला जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा, यालाच विश्वात्मा म्हणतात, आणि चौथा निर्मल आत्मा होय. असे 4 आत्मे आहेत. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा हे तुम्ही ऐकलेलेच आहेत प्रत्येक वेळेला. आणि चौथा मात्र काय सांगितलं, निर्मल आत्मा होय. असे 4 आत्मे आहेत. या 4 आत्म्यामध्ये उंच नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, पण ते खरे नाही. बघा या 4 आत्म्यामध्ये, बघा नीट लक्ष देऊन ऐका. या 4 आत्म्यामध्ये 4 आत्मे सांगितले. या 4 आत्म्यामध्ये उंच नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, पण ते खरे नाही. ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये 252व्या संसारासाठी खर्ची केल्या ज्ञानेश्वर महाराजांनी. आणि लास्टला काय सांगितलं, हे असं संसार काहीच नाही, फक्त कळण्यासाठी त्यांनी फक्त त्या वव्या खर्ची केल्या. या 4 आत्म्यामध्ये उंच नीच किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहे असा भास होतो, पण ते खरे नाही. कारण मुळात 4ही आत्मे एकच आहेत. बघा परत आलं, मग जसं सांगितलं 4ही आत्मे एकच आहेत, फक्त त्यांच्या कर्मानुसार त्यांना वेगवेगळे नावं पडली. एक दृष्टांत देऊन हा मुद्दा स्पष्ट समजावून देतो, ते नीट ऐकावे. आता बघा एक दृष्टांत सांगतात, 4 आत्मे वेगवेगळे कसे झाले. आत्मा एक, पण 4 कसे झाले ते सांगतात. आकाश 4 प्रकारचे आहेत, घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. आता इथे त्यांना काय सांगायचं, आत्मा एक आहे पण 4 कशी झाले त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगतात. बघा घटाकाश
मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. दिसायला हे प्रकार 4 दिसले तरी मूळ आकाश अखेर एकच आहे. बघा, त्याचप्रमाणे बरं, हे तुम्हाला कळण्यासाठी मी एक उदाहरण सांगतो. 4 इथे मडकी ठेवलेली आहे. किती? 4. आता 4 मडकी ठेवली, 4 मडक्यामध्ये आतलं जे आकाश आहे ते वेगवेगळं दिसणार. आता वेगवेगळी दिसली आणि 4ही मडकी आता तुम्ही फोडून टाका, आता वेगवेगळी दिसतील का? काही एक दिसेल, एकच दिसणार. कारण काय झालं होतं, आकाश तिथलंच होतं पण त्या बाहेरचं जी आवरण आहे त्याच्यामुळं काय झालं, ते आपल्याला वेगवेगळं, जी उपाधी होती बाहेरची ती वेगवेगळी दिसायला लागली. नाहीतर तसं बघायला गेलं तर 4ही मडक्यामध्ये आकाश एकच होतं, फक्त उपाधीमुळे आपल्याला ते वेगवेगळे 4 दिसत. आता याच्यातून कळेल. त्याचप्रमाणे जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे दिसायला 4 दिसले तरी अखेर सारे मिळून एकच आत्मा आहे. घटाला व्यापून असणारे जे आकाश ते घटाकाश होय. त्याचप्रमाणे पिंडास व्यापून असणारे जे परब्रह्म त्याला जीवात्मा म्हणतात. मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश होय. त्याचप्रमाणे विश्वाला व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास शिवात्मा म्हणतात. मठाबाहेर असणारे जे आकाश ते महदाकाश होय. आता तुम्हाला परत मी एक उदाहरण सांगतो. मठाकाश आणि काय घटाकाश. आता मठाकाश म्हणजे काय, समजा की मठ आहे, मोठा एक माठ आहे, माठ, त्याला म्हटलं मठाकाश. आता घटाकाश समजा एक मंदिर आहे, त्याच्यामध्ये जे आकाश आहे त्या मंदिरामध्ये, म्हणजे त्या बाजूच्या भिंती वगैरे त्या नाही, त्या भिंती काय केलेल्या आहे, त्या भिंतीमुळं आपल्याला ते वेगळं दिसायला लागलं. नाहीतर म्हणून त्याला काय म्हणायला लागलं, मठाकाश. मठाकाश झालं, नंतर घटाकाश, आणि नंतर काय सांगितलंय, मठाकाश, घटाकाश आणि महदाकाश. महदाकाश म्हणजे हे जे दिसतं ते, त्याला काय म्हणलेलं आहे, महदाकाश. बघा, मठाला व्यापून असणारे जे आकाश ते मठाकाश होय. त्याचप्रमाणे विश्वाला व्यापून असणारे जे परब्रह्म त्यास शिवात्मा म्हणतात. मठाबाहेर असणारे जे आकाश ते महदाकाश होय. म्हणजे जेवढे मठ आहेत, मठाकाश, घटाकाश, त्याच्या बाहेर जे आकाश आहे ते काय, त्याला काय म्हणलेलं आहे, महदाकाश. त्याचप्रमाणे विश्वाच्या बाहेरचे जे परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात. म्हणजे या विश्वाच्या सुद्धा बाहेर एक परमात्मा, एक आकाश आहे, त्याला काय म्हटलेले आहे, त्याला त्याचप्रमाणे विश्वाच्या बाहेरचे जे परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात. कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारे जे आकाश ते चिदाकाश होय. त्याला म्हणले कुठलीही मर्यादा नाही, त्याला काय म्हणलेलं आहे, चिदाकाश. त्याचप्रमाणे कोणत्याही उपाधीपासून निराळे असणाऱ्या परब्रह्माला निर्मळ आत्मा किंवा परमेश्वर म्हणतात. म्हणजे त्याला आता कुठलीच उपाधी नाही. समजा घटाकाश म्हणजे समजा याच्यामधलं समजा आकाश, मठ आकाश म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की मठातील आकाश, मग ह्याला ही उपाधी आली, त्या मठाची बाहेरच्या उपाधी आली, ह्याच्या आतमधलं जे आकाश आहे त्याला ही उपाधी आली. पण जे निर्मळात्मा आकाश म्हणून जे सांगितले त्याला कसलीच उपाधी, पूर्ण मोकळे, त्याला निर्मळात्मा म्हणतात. घट किंवा मठ यांसारख्या उपाधीच्या योगाने आकाश भेदयुक्त भासले तरी ते मूळ अभेदच असते. अभेद म्हणजे काय, एकच, आणि भेद म्हणजे अनेक. त्याचप्रमाणे स्वानंदाने आत बाहेर भरलेला आत्मा पिंड आणि ब्रह्मांड यांच्या उपाधीने लहान मोठा भासतो खरा, पण तो मूळ एकच आहे. म्हणजे पिंडामधला आणि पिंडाच्या बाहेरचा तो सुद्धा काय आहे, एकच आहे. त्याच्याप्रमाणे भेदाचा मागमूस नाही. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे व तो सर्व व्यापून शिल्लक राहतो. आत्मा कसा आहे, सूक्ष्म आहे. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे. काय प्रमाण आहे, अणुरेणू या तोकडा, तुका आकाश आहे एवढा. अणुरेणू एकदम छोटा, आणि तुका आकाश आहे. अणुरेणू छोटा पण आहे आणि आकाश आहे इतका पण आहे. आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे व तो सर्व व्यापून शिल्लक उरतो. म्हणून या दृश्य विश्वामधील प्रत्येक वस्तूला आत्मा आत बाहेर निरंतर व्यापून आहे. कसं काय, आत आणि बाहेर. हे आत बाहेर म्या कोंदले, जग निखिल माझे वतले, की कैशी कर्म आडाले, तिथे मीच नाही म्हणती, तुमचं कर्म आडवं आलं म्हणून इथं नाही तिथं नाही असं म्हटलं नाही. मी सर्वत्र आहे. अर्जुना मी नसे
ऐसा कौन उठावाशे वरी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते माते म्हणजे मला माता नाही म्हणजे यांचं दैव कसं आहे पा मी सगळीकडे आहे सुईच्या टोकायची सुद्धा जागा शिल्लक नाही असा मी आहे घट्ट घट्ट में जो रम रहा है राम उसको राम पहचान आत्मा कसा अत्यंत सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे हे ज्याच्या अनुभवास आले त्याचे जीव पण शिल्लक उरत नाही आत्मा कसा अत्यंत सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे हे ज्याच्या अनुभवास आले असं नाही म्हणले हे ज्याला कळलं हे ज्याने वाचलं हे ज्याने ऐकलं असं म्हटलेलं नाही ज्यांच्या अनुभवाला आले त्याचे जीव पण शिल्लक उरत नाही म्हणजे आपला अजून जीव पण शिल्लक आहे कारण आपल्याला अजून अनुभवाला आलेलं नाही सुख शब्द आपण फक्त ऐकलंय पण आपण अजून सुखरूप झालेलो नाही सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारखा तो पांडुरंगाला कंसात टाका आणि माझ्या सारखा तो मग कळेल मीच आत्मा आहे कळलं का तुम्हाला नाही सुख रूपायचा तुझ्या कोण सांगा अरे दुसरा कोण सांगा मीच तो पुढे सांगितलंय दुसरा कोण सांगा माझ्या काय सुख रूपायचा तुझ्या कोण सांगा दुसरा कोण आहे माझ्या पांडुरंगाला कंसात टाका माझ्या पांडुरंगा सारखा तो माझ्या सारखा तो रूपण करावं जीवभाव नाहीसा होतो उपाधीचा ठाव घेऊन ती बाजूस सारली की आत्मा मुळात भेद रहित आहे हे साक्षात ज्ञान होते माणूस जीवपणाने एकदेशी बनतो संकुचित होतो मी देह आहे या अहंकाराने त्याला जन्म सोसावे लागतात म्हणून अहंकार करू नका कशाने जन्म सोसावे लागतात मी देह आहे मी एवढाच आहे मी 3.5 हातात आहे संकुचित नाही राहायचं बोल बोलने बोले जागे बाहेर आत निजेले कैसे घरात घर कुल केली मी एवढाच आहे मी 3.5 हाताच्या हा इतकाच आहे कैसे घरात घर कुल केले नेनो अंधार ना उजडले गा वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा काहीतरी दान पुण्य करा न देता जातो माघरा वासुदेव करीतो फेरा काहीतरी दान पुण्य करा हा वासुदेव ना आता तुमचं काहीतरी दान पुण्य करा काहीतरी दान पुण्य करा काय ते नाम घ्या ज्ञान घ्या आणि जर नाही घेतलं जातो परत नामा घरा मी एकदा गेलो तर परत येणार नाही तर मी आहे आतमध्ये तोपर्यंत काहीतरी दान पुण्य करा पण आत्मा अनात्मविवेक केला तर मी देव नसून आत्माचा याची खात्री होते मग त्यास पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही जन्म मृत्यू यांच्या कचाट्यातून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असे समजावे जन्म व मृत्यू यांच्या कचाट्यातून तो सुटला त्यास मोक्ष मिळाला असे समजावे तत्वांचा शोध घेता घेता माणूस सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो या तत्वांचा शोध घेता 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 माणूस सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे बघा आता सांगितलं ना अर्थ काय सांगितलं आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोत अशा महावाक्याचा खरा अर्थ आहे त्या महावाक्याचा अर्थ काय आहे आपणच ब्रह्म आहोत असा जे तुम्हाला जो बोध दिलेला आहे तुम्हाला जे नाम दिलेले आहे त्याचा अर्थ काय आहे मीच ब्रह्म आहे
साधू पुरुष हा अर्थ आपल्या मुखाने समजावून सांगतात, नुसते देत नाही तर ते समजावून सांगतात. जन्म मृत्यू मोक्षाचा अर्थ जन्म मृत्यू पासून सुटला या नाव जाणीची मोक्ष झाला. नुसता मोक्ष म्हणजे नुसता मोक्ष मोक्ष म्हणून कळणार नाही आपल्याला. जन्म आणि मृत्यू पासून जो सुटला तोच मोक्ष झाला. जन्म मृत्यू पासून सुटला तोच मोक्ष झाला. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्या क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो. बघा परत अनुभव आला. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी वाचावी नाही अनुभवावी. बघा ज्या क्षणी साधूची कृपा होते त्या क्षणी आपण साक्षात ब्रह्म आहोत असा साधकाला अनुभव येतो. त्या क्षणी तो मुक्त होतो. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मुक्त झाला. बंधन त्या आत्म्याला बोलूची नाही. आत्मस्वरूपाला साधुबोध झाला. हा साधू बोध झाला नुरोनिया ठेला आणि साधूचा अंकीला काय साधू झाला नुरोनिया ठेला आईचा मुराला अनुभव. बघा तर पण अनुभव आले अंगा. मग असा अनुभव आला की मग द्यायच्या जागाला बरं का. अगोदर नाही आपल्याला अनुभव नाही नुसता तोंडाने बडबड 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 करतो तर मग ते याच्यामध्ये त्या विहिरीमध्ये ते डराव करणारे भरपूर आहेत नाही का. ते डराव कोण आहे तुम्हाला माहिती आहे का. आणि तो एकटाच असतो बरं का. असा गुब्ब्याच्या गुब्ब्या असतो. मी पाहिलंय स्वतः आमच्या तिकडे गावाला विहिरीमध्ये फार का ते पाऊस चालू डराव. ती कोण असतात माहितीये का. गाव पातळीवरती ज्या टायमाला मीटिंग बसते त्या टायमाला गावचा जो पाटील असतो ना तो म्हणतो मी बोलेल तेच झालं पाहिजे. आता हे बिचारे आता पाटील म्हटल्यावर पाटील काय बोलणार सगळे. मग देव म्हणतो थांब तुला आत्ता कारण आता तुझी काय सत्ता आहे तुझी व्यावहारिक सत्ता तुझ्याकडे आता आहे. तेव्हा आता मी तुला काय करू शकत नाही कारण तुझं पाठीमागचं तेवढं आहे ना ते संपल्याशिवाय तुला मी आता करू. पण पुढच्या वेळेला मात्र तुला मी सोडणार नाही. मग तो म्हणतो देव म्हणतो सारा थांब फक्त. हा जो पाटील म्हणतो मी बोलेल तेच झालं पाहिजे. अजूनही आहेत असे काही पाटील गावागावात वाडीत सोसायट्यामध्ये सुद्धा असे पाटील आहेत. माझंच ऐकलं पाहिजे. का असं आजच ऐकलं पाहिजे मी बोलेल तेच. मग देव म्हणतो थांब. मग तो काय करतो आता ते विहिरीत आहे ना त्याला एकट्यालाच टाकतो. तुला काय जेवढं डर बोलायचं तेवढं बोल. डराव करत बसतो. तो असतो हा पाटील. आत्मस्वरूपाला काही बंधन आहे हे बोलणेच खरे नाही. हे सारे विवेचन ऐकून श्रोत्यांची शंका निरसन पावली. त्यांच्या मनातील सोहम संदेह वृत्ती मावळली. बरोबर बोललो होतो मी. संदेह वृत्ती मावळल्यावर सोम वृत्ती निर्माण होणार ना. हे नाही